लाडक्या बहिणीसाठी मनीष काळजे ठरले देवदूत। मार्कंडेय रुग्णालयात दाखल होत केली लाख मोलाची मदत। 10वीत शिकणारी नंदिनी लक्ष्मण म्हेत्रे गणपती बाप्पा आणायला गेली होती तेव्हा मोलमजुरी करणाऱ्या आईने घरातल्या 3 लेकरांच्या हौसेसाठी गणपती आणायचे ठरवले। त्याप्रमाणे जाऊन बाप्पाची सुबक्षी मूर्ती पसंती झाली। आपल्या धाकट्या बहिणी आणि गल्लीतल्या इतर बाळगोपाळांसह नंदिनी मोठ्या उत्साहात गाडीत बसली। दुर्दैवाने मागून येणाऱ्या सिमेंट वाहून नेणाऱ्या ट्रकची आपल्या नंदिनीच्या गाडीला जोरदार धडक बसली। नंदिनीची गाडी उलटली, ती गाडीच्या बाहेर फेकली गेली। इतक्यात मागून येणारी दुसरी गाडी तिच्या पायावरून गेली आणि नंदिनीच्या आईवर आभाळच कोसळले। बापा विना पोर, त्यात स्वतः मोलमजुरी करणारी माऊली हबकलीच। आता इतका खर्च करणार कसा आणि कुठून? रुग्णालयातल्या डॉक्टरांनी सांगितलेला खर्च ऐकून माऊलीची छातीच दडपली। केवळ पैसा वाचून आपली एक बहीण रुग्णालयात अडचणीत आल्याचे समजताच शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे रुग्णालयात दाखल झाले। डॉक्टरांशी बोलून खर्चाची जबाबदारी घेतली। तेथील त्या माऊलीच्या हातात 50,000 रुपये ठेवले। धीर दिला की पैशांकडे पाहू नका, हा भाऊ त्याच्या लाडक्या बहिणीसाठी वाटेल ते करेल। त्या माऊलीच्या डोळ्यातल्या पाण्याला खळ नाही। आनंदाने केवळे ती मनीष अण्णाचा हात घट्ट धरून म्हणाली, देवदूत म्हणून आलास बाबा। राजकारण होत राहतं, पण समाजकारणाचा हा घेतलेला वसा टाकून चालत नाही। बाळासाहेबांचे संस्कार, दिघे साहेबांचा आदर्श आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आशीर्वाद यामुळेच हे सगळे हातून घडते। हे शब्द मनीष काळजे बोलत असले तरी त्या पहाडी माणसाच्या देहात असलेले परोपकारी मन सहज दिसून येतं। एखाद्या माऊलीकडून आशीर्वाद मिळतो हेच जीवनात खरे।